जय शिवराय मित्रांनो, मी अमोल. शेळी पालनाविषयी जे मला अनुभव होते ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर शेळी पालनातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे शेळींचं दातावरनं वय ठरवलं जातं. तर ते कशा प्रकारे ठरवलं जातं तर मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. मित्रांनो, ही जी पाट आहे माझ्याकडे बघा, 3 ते 3.5 महिन्याची ही पाट आहे. ही आदंत पाट म्हणते तिला. आदंत म्हणजे तिचे दुधाचे दात अजून पडलेले नाहीत. बघू शकता तुम्ही, तिचे 8ही दात एकदम समांतर असतात. तर अशा प्रकारे हिला आदंत म्हणतात. आणि काय होते की 10 महिने ते 12 महिन्यात ह्या मधले जे 2 दात आहेत ही स्वतःहून ती 2 दात पाडतात. पाडल्यानंतर 12 ते 18 महिन्यानंतर ती 2 दाती होते. म्हणजे हे पालवं तुम्ही बघू शकता, हे जास्तीत 6 ते 7 महिन्याचं पालव आहे. आणि ह्याला पण आदंत म्हणतात. म्हणजे हे जे अजून दात पडलेली नाहीत. टोटल 8ही दात समांतर आहेत, म्हणजे दुधाची दात आहेत. 2 दाती तर मित्रांनो माझ्याकडे कोणती शिळी किंवा पालवं नाही. तर माझ्याकडे शिळी एक आहे, 4 दाती तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे 4 दात आहेत बघा. मधले एकदम टोकदार दात आणि बाजूचे पण 2 दात यायला लागलेत बघा. ह्याला 4 दाती म्हणतात. ह्याचं जे एज असते ते 18 ते 25 महिन्याबद्दल ह्याचं एज असते. त्यानंतर ही शिळी एक मायड आहे बघा. ह्याला टोटली 6 दात आहेत. 6 दात म्हणजे तिचं जे वय आहे 25 महिन्यापर्यंत, जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत तिचं एज असते. आणि मित्रांनो, शिळीच्या वरच्या जबड्यात कधीच दात नसतात, खायच्या जबड्यातच दात असतात. तर शिळी घेतेवेळी पहिला आपण काय करायचं, तिचे खायचा जबडा उघडायचा आणि खायची जर 2 दात टोकदार असतील इतर दातांपेक्षा थोडी वरती, तर समजायची ती 2 दाते आहे. आणि तिचं जी एज आहे ते 100% 12 ते 18 महिन्याबद्दल तिचं एज असू शकतं. 4 दाती शिळीचा पण असाच विषय आहे. तर ते काय होते, मधले जी टोकदार दात आहेत त्याच्या पलीकडचे जे बाजूचे दात आहेत ते 2 दात पडतात आणि त्याला समांतर टोकदार दात येतात. ती 4 दाती. तिचं जी एज असते ते एक 18 महिने ते 25 महिन्यापर्यंत एज असते. त्यानंतर 6 दाती. 4 दातानंतरचे पलीकडचे 2 दात पडतात आणि त्याला टोकदार समांतर आणि 2 दात येतात. ते टोटल 6 दाती होतात. तिचं जी एज असते ती 25 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत एज असते. त्यानंतर जी 8 दाती जी शेळी असते तिचं थोडं एज असते. ती म्हणजे 3 वर्षानंतरची शेळी असते, तिला म्हणतात 8 दात. मित्रांनो, व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्रायबर शेअर करा. जय शिवराय मित्रांनो.